ती परत आली. पण वडिलांच्या फोटोसमोर दिवा लावताना तिला कळलं, या घरात मृत्यू फक्त तिच्या बाबांचा झालेला नव्हता. इथे माणुसकीचाही खून झाला होता. 5 वर्षांनी माहेरी आलेल्या मुलीने तेराव्यात सांगितलेलं सत्य ऐकून सगळे थरथर कापले. सोनालीने कारची काच खाली केली. थंड वारा चेहऱ्यावर येत होता, पण तिच्या मनात मात्र भूतकाळाचं वादळ उसळत होतं. समोर तिचं गाव दिसत होतं. सातारा जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, जिथून ती 5 वर्षापूर्वी कायमची निघून गेली होती. कारण तिने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. त्या दिवसानंतर तिच्या मोठ्या भावाने निखिलने तिला घरातून बाहेर काढलं आणि सगळ्यांसमोर जाहीर केलं होतं, आजपासून सोनाली या घरासाठी मेली आहे. त्या एका वाक्याने तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. आज अचानक फोन आला होता. बाबा गेले. हे शब्द ऐकून तिच्यात काहीतरी तुटलं होतं. फोनवर निखिलचा आवाज होता, पण त्यात दुःख कमी आणि घाई जास्त जाणवत होती. तो सारखा म्हणत होता, कसं बसं करून ये, तेरावं आहे. तेव्हाच सोनालीला संशय आला होता. पण बाबांसाठी ती आली होती. गाडी घरासमोर थांबली. घर पूर्ण बदललं होतं. मोठा बंगला, नवीन गाडी, महागडं फर्निचर. सोनाली थबकली, कारण 5 वर्षापूर्वी त्यांचं घर कर्जात बुडालेलं होतं. मग अचानक इतका पैसा कुठून आला? तिने दरवाजा उघडला. आत पूर्ण शांतता होती. ना रडण्याचा आवाज, ना नातेवाईकांची गर्दी, फक्त अगरबत्तीचा वास. आणि भिंतीवर बाबांचा मोठा फोटो. सोनाली फोटोसमोर उभी राहिली. तिचे डोळे भरून आले. ती बाबांच्या फोटोसमोर दिवा लावणार इतक्यात वरच्या मजल्यावरून, वाचवा, मला बाहेर काढा, एका स्त्रीचा घाबरलेला आवाज आला. सोनाली दचकली. तो आवाज तिच्या आईचा होता. ती धावत वर गेली. एका खोलीला बाहेरून कुलूप होतं. आतून दरवाजा जोरात आपटला जात होता. कोण आहे? दार उघडा. सोनाली जोरात ओरडली. तेवढ्यात मागून आवाज आला, ताई, तुम्ही या खाली. सोनाली मागे वळली. समोर एक अनोळखी बाई उभी होती. महागडी साडी, भरपूर दागिने, पण चेहऱ्यावर विचित्र कठोरपणा. ती म्हणाली, आईची मानसिक अवस्था ठीक नाही. त्यांना डॉक्टरांनी एकटं ठेवायला सांगितलंय. सोनाली संतापली. तू कोण? ती शांतपणे म्हणाली, मी कावेरी, निखिलची बायको. इतक्यात निखिलही वर आला. पण बहिणीला पाहूनही त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. उलट भीती होती. रात्री सोनालीला झोप लागत नव्हती. आईला भेटल्यापासून तिचं मन अस्वस्थ झालं होतं. आई खूप अशक्त दिसत होती. जणू महिन्यांपासून व्यवस्थित जेवलीच नव्हती. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ती सारखी एकच वाक्य बोलत होती, तुझ्या बाबांना न्याय मिळाला पाहिजे. हे ऐकताच सोनालीच्या अंगावर काटा यायचा. न्याय म्हणजे बाबांचा मृत्यू साधा नव्हता. त्या रात्री सोनाली पाणी प्यायला उठली. तेव्हा तिला खाली हॉलमध्ये आवाज ऐकू आले. ती जिन्याजवळ थांबली. कावेरी रागाने म्हणत होती, उद्या 13व्यात ती काही बोलली तर? निखिल चिडून म्हणाला, आईला औषध दिले, ती काही बोलणार नाही. सोनालीच्या हातून ग्लास खाली पडला. क्षणात शांतता पसरली. निखिल वर पाहू लागला. सोनाली पटकन खोलीत लपली. पण आता तिच्या मनातला संशय खात्रीत बदलला होता. दुसऱ्या दिवशी 13व्याचा कार्यक्रम सुरू झाला. गावभरचे लोक आले होते. निखिल खोटं दुःख दाखवत सगळ्यांशी बोलत होता, पण सोनालीचं लक्ष सतत आईकडे होतं. आई घाबरलेली होती. जणू तिला काहीतरी सांगायचं होतं. कार्यक्रम संपत आला. तेवढ्यात सोनाली उठली.
ती माईक समोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाले, आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यावर या गावातल्या प्रत्येक माणसाला धक्का बसेल. सगळे शांत झाले. निखिल घाबरला. सोनाली, खाली बस. पण आज 5 वर्षांचा जळफळाट तिच्या डोळ्यात ज्वाला बनून पेटला होता. सोनाली म्हणाली, 5 वर्षापूर्वी मी प्रेमविवाह केल्यामुळे या घरातून मला हाकललं गेलं. पण सत्य वेगळंच होतं. माझ्या भावाला माझ्या लग्नाची नाही तर माझ्या नावावर असलेल्या जमिनीची काळजी होती. लोक कुजबुजू लागले. सोनाली पुढे म्हणाली, बाबांनी ती जमीन माझ्या नावावर केली होती आणि मी घर सोडल्यानंतर ती जमीन विकून करोडो रुपये मिळाले. सगळे हादरले. निखिल ओरडला, खोटं बोलते ही. तेवढ्यात आई थरथरत उभी राहिली आणि रडत म्हणाली, ती खरं बोलते. वातावरणात क्षणभर शांतता पसरली. आई पुढे म्हणाली, तुझ्या बाबांनी जमीन विकायला नकार दिला म्हणून त्या रात्री त्यांना जबरदस्तीने औषध दिली गेली. कावेरीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि निखिलच्या चेहऱ्याचा रंग उडाला. अचानक दरवाजातून पोलीस आत आले. सगळे घाबरले. सोनाली शांतपणे म्हणाली, काल मी बाबांचे जुने मेडिकल रिपोर्ट्स तपासले आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, तो हार्ट अटॅक नव्हता, ती स्लो पॉयझनिंगची केस होती. सगळे थरथर कापू लागले. निखिल पळायचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला पकडलं. तो रडत सोनालीसमोर हात जोडून म्हणाला, ताई, मला वाचव. सोनालीच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, त्या दिवशी तू मला घरातून काढलं होतंस ना, आज देवाने तुला आयुष्यातूनच बाहेर काढलं. काही दिवसांनी सोनाली आईला घेऊन पुण्यात आपल्या घरी आली. आई बाल्कनीत बसून सूर्यास्त पाहत होती. ती हळूच म्हणाली, मुलगी घर सोडते पण आईच्या मनातून कधीच जात नाही. सोनाली आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली आणि अनेक वर्षांनी तिला पुन्हा एकदा घर मिळालं. ज्या भावाला पोलीस घेऊन गेले त्याच भावाने जेलमधून एक पत्र पाठवलं आणि ते पत्र वाचताच सोनालीच्या हातातून कागद खाली पडला. कारण तिच्या वडिलांच्या मृत्यूमागचं सत्य अजून पूर्ण बाहेर आलंच नव्हतं. सोनालीच्या भावाला जेल झाली, पण 13व्यात लपलेलं अजून एक भयानक सत्य बाहेर आलं होतं. 3 महिने उलटून गेले होते. निखिल आणि त्याची बायको कावेरी जेलमध्ये होते. संपूर्ण गाव अजूनही त्या घटनेबद्दल बोलत होतं. स्वतःच्या बापासाठी मुलांनी असं केलं. लोकांच्या नजरेत निखिल संपला होता, पण सोनालीच्या मनात मात्र अजूनही शांतता नव्हती. कारण तिला सतत एक प्रश्न त्रास देत होता. बाबा शेवटच्या दिवशी इतके घाबरलेले का होते? पुण्यातल्या नवीन घरात आई आता थोडी सावरली होती, पण ती रात्री अचानक घाबरून उठायची आणि एकच नाव घ्यायची, दत्त्या. दत्त्या आला होता. सोनालीला काहीच समजत नव्हतं. एक दिवस तिने आईला विचारलं, आई, हा दत्त्या कोण? हे ऐकताच आईच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे हात थरथरू लागले. ती घाबरत म्हणाली, तो माणूस पुन्हा येईल. तो आपल्याला जिवंत सोडणार नाही. त्या रात्री सोनालीला झोपच लागली नाही. हा दत्त्या कोण असेल आणि आई त्याला एवढी घाबरते का? असे अनेक प्रश्न सोनालीच्या डोक्यात वादळासारखे फिरू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनालीला एक फोन आला जेलमधून. तो फोन निखिलचा होता. सोनालीने फोन उचलला. समोरून काही सेकंद शांतता होती. मग निखिल रडत म्हणाला, ताई, मी मान्य करतो, मी पाप केलं, पण बाबांच्या मृत्यूला मी एकटाच जबाबदार नाही. हे ऐकताच सोनालीचा श्वास अडकला. निखिल, काय म्हणायचंय तुला? निखिल म्हणाला, ज्या माणसाचं नाव आई घेत होती ना, तो दत्त्या.
तोच सगळ्यांचा खरा मास्टर माइंड आहे. निखिल पुढे म्हणाला, 5 वर्षापूर्वी बाबांवर मोठं कर्ज होतं. घर लिलावात जाणार होतं. तेव्हा दत्त्या नावाच्या सावकाराने बाबांना मदत केली, पण बदल्यात त्याने आपल्या गावाजवळची जमीन मागितली. सोनालीला धक्का बसला, कारण तीच जमीन बाबांनी तिच्या नावावर केली होती. निखिल रडत म्हणाला, बाबांनी जमीन द्यायला नकार दिला. मग दत्त्याने धमक्या द्यायला सुरुवात केली आणि मी पैशांच्या लालसेपोटी त्याच्यासोबत हातमिळवणी केली. सोनालीचा आवाज थरथरला. म्हणजे बाबांचा खून? निखिल म्हणाला, हो ताई. त्या रात्री बाबांना औषध मी दिलं, पण ते औषध दत्त्याने आणलं होतं. तेवढ्यात फोन कट झाला. परंतु सत्य ऐकून सोनालीच्या पायाखालची जमीन मात्र सरकली. सोनालीने लगेचच सर्व हकीकत तिचा नवरा आदित्यला सांगितली. आदित्य म्हणाला, सोनाली, हे प्रकरण खूप मोठं आहे. तू एकटी यात पडू नकोस. पण सोनाली आता थांबणारी नव्हती. तिने गावात चौकशी सुरू केली आणि तिला समजलं, दत्त्या फक्त सावकार नव्हता, तो गावातल्या अनेक लोकांच्या जमिनी बळकावणारा गुंड होता. ज्यांनी त्याला विरोध केला ते अचानक गावातून गायब झाले होते किंवा त्यांनी आत्महत्या करून स्वतःला संपवून घेतलं होतं. एक दिवस सोनाली जुन्या कागदपत्रांसाठी बाबांच्या कपाटात शोध घेत होती. तेव्हा तिला एक छोटी डायरी सापडली. ती बाबांची होती. थरथरत्या हातांनी तिने ती डायरी उघडली. त्या डायरीत पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर मला काही झालं तर माझ्या मृत्यूसाठी दत्त्या, आणि तिथे नाव अर्धवट पुसलेलं होतं. सोनालीच्या अंगावर काटा आला. त्या रात्री घराची बेल वाजली. सोनालीने दरवाजा उघडला. समोर काळ्या कपड्यात एक माणूस उभा होता, डोळ्यात भयानक आग. तो शांतपणे म्हणाला, डायरी शोधणं बंद कर, नाहीतर जीवानिशी जाशील. सोनाली घाबरली. तू आहेस तरी कोण? तो हलकसा हसला व म्हणाला, दत्त्या, दत्त्या म्हणतात मला. क्षणात आई जोरात किंचाळली. हा तोच आहे. दत्त्या हसत म्हणाला, तुझ्या बाबांनी खूप शहाणपणा केला, त्याची शिक्षाही त्यांना मिळाली. आता तूही तेच करतेस. तुलाही तुझ्या बाबांकडे जाण्याची घाई झाली वाटतं. असं म्हणत तो तिथून निघून गेला. पण जाताना एक वाक्य बोलला, पुढचा फोटो भिंतीवर तुझा लागू नये. तर शांत बस. रात्री सोनाली खूप रडली. तिला पहिल्यांदा भीती वाटली, कारण आता प्रश्न फक्त सत्याचा नव्हता, तर आईच्या आणि तिच्या जीवाचा होता. आदित्यने तिचे हात पकडले आणि म्हणाला, तू एकटी नाहीयेस. यावेळी तुझ्यासोबत तुझं कुटुंब उभं आहे. हे ऐकताच सोनाली अनेक वर्षांनी मनापासून रडली, कारण पहिल्यांदा तिला कोणीतरी सोडून जाणार नाही याची खात्री वाटत होती. दुसऱ्या दिवशी सोनाली पोलिसांकडे गेली, पण इन्स्पेक्टरचं उत्तर ऐकून ती हादरली. दत्त्यावर आधीही केस झाल्या होत्या, पण प्रत्येक वेळी पुरावे गायब झाले. सोनाली बाहेर पडणार तेवढ्यात एक वृद्ध पोलीस कर्मचारी तिला थांबवतो आणि हळू आवाजात म्हणतो, तुमच्या बाबांनी मृत्यूपूर्वी एक पेन ड्राईव्ह जमा केली होती. सोनाली थरथरली. कुठे आहे ती पेन ड्राईव्ह? तो म्हणाला, जिथे कुणाचं लक्ष जाणार नाही. रात्री सोनाली आणि आदित्य जुन्या मंदिरात पोहोचले. बाबांनी डायरीत एक कोड लिहिला होता. मंदिराच्या मागे एका दगडाखाली त्यांना ती पेन ड्राईव्ह मिळाली. त्यात व्हिडिओ होता. बाबा रडत बोलत होते, जर हा व्हिडिओ कोणाला दिसत असेल तर कदाचित मी जिवंत नसेन. दत्त्या माझ्या जमिनी मागतोय आणि माझा स्वतःचा मुलगा त्याच्यासोबत मिळालेला आहे. सोनाली रडू लागली. पण पुढच्याच क्षणी व्हिडिओमध्ये अजून एक चेहरा दिसला आणि तो चेहरा पाहताच सोनालीच्या हातातून लॅपटॉप खाली पडला, कारण त्या कटात गावाचा सरपंचही सामील होता. तेवढ्यात
मंदिराबाहेर गाड्यांचे आवाज आले. काही माणसं हातात बंदुका घेऊन आत येत होती. आदित्य ओरडला, सोनाली पळ! पण उशीर झाला होता. दत्त्या समोर उभा होता. तो हसत होता. तुझ्या बाबांनी खूप मोठी चूक केली होती. आता तूही तीच केलीस. आणि त्याने बंदूक सोनालीकडे रोखली. ज्या क्षणी दत्त्याने बंदूक सोनालीकडे रोखली त्याच क्षणी मंदिरात गोळी झाडली गेली. पण खाली पडली सोनाली नाही, तर तिच्या समोर उभा असलेला एक माणूस. आणि पुढच्या काही सेकंदात सोनालीला कळलं, तिच्या वडिलांच्या मृत्यूचे रहस्य फक्त पैशांपुरतं नव्हतं, तर त्या गावात वर्षानुवर्ष चाललेल्या रक्ताच्या साम्राज्याशी जोडलेलं होतं. पेनड्राईव्हमधलं सत्य पाहून गाव हादरलं. पण मंदिरात झालेल्या गोळीबाराने सोनालीचं आयुष्य बदललं. मंदिरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. दत्त्या बंदूक रोखून उभा होता. त्याच्या मागे 4 माणसं, सगळ्यांच्या हातात शस्त्र. आदित्य सोनालीसमोर उभा राहिला. तो ओरडला, सोनाली पळ! पण पुढच्या क्षणी धाडदिशी गोळीचा आवाज मंदिरात घुमला. सोनाली किंचाळली. तिला वाटलं आदित्यला गोळी लागली. पण जमिनीवर पडलेला माणूस दत्त्याचा साथीदार होता. मंदिराच्या अंधारातून एक वृद्ध माणूस बंदूक घेऊन बाहेर आला. पांढरे केस, डोळ्यात राग. तो जोरात ओरडला, दत्त्या, आज तुझा खेळ संपला. दत्त्या हादरला. रघुनाथ काका? सोनाली गोंधळली. हा माणूस कोण? रघुनाथ काका गावातले निवृत्त पोलीस अधिकारी होते, जे अनेक वर्षापासून अचानक गायब झाले होते. दत्त्या संतापला. म्हाताऱ्या, अजून जिवंत आहेस तू? रघुनाथ काका हसले. तुझ्यासारख्यांना संपवण्यासाठीच देवाने मला जिवंत ठेवलंय. क्षणात मंदिरात गोंधळ उडाला. गोळ्या झाडल्या जाऊ लागल्या. आदित्यने सोनालीचा हात पकडला आणि दोघं मागच्या दरवाजाने पळाले. पावसात धावताना सोनालीचा श्वास अडकत होता. मागून दत्त्याचा आवाज येत होता, ती पळता कामा नये. तेवढ्यात एक जीप त्यांच्यासमोर येऊन थांबली. रघुनाथ काका ओरडले, लवकर बसा. जीप वेगाने निघाली. सोनाली अजूनही थरथरत होती. ती विचारू लागली, काका तुम्ही कोण? आणि बाबा तुम्हाला ओळखायचे का? रघुनाथ काकांच्या डोळ्यात पाणी आलं. ते शांतपणे म्हणाले, पोरी, तुझ्या बाबांनी माझा जीव वाचवला होता, म्हणून मी त्यांना वचन दिलं होतं त्यांच्या मुलीचं रक्षण करेल. जीप एका जुन्या फार्म हाऊससमोर थांबली. तिथे पोहोचल्यावर रघुनाथ काकांनी एक जुना फोटो सोनालीसमोर ठेवला. फोटोत तिचे बाबा, रघुनाथ काका आणि गावाचा सरपंच तिघे एकत्र हसत उभे होते. सोनाली थक्क झाली. सरपंचही बाबांचे मित्र होते? रघुनाथ काका गंभीर झाले. हो पोरी, ते बाबांचे मित्र होते, पण पैशाने त्याला राक्षस बनवलं. ते पुढे म्हणाले, दत्त्या आणि सरपंच मिळून गावकऱ्यांच्या जमिनी बळकावत होते. जो विरोध करायचा तो गायब व्हायचा. सोनालीच्या अंगावर काटा आला. म्हणजे गावातल्या आत्महत्या त्या आत्महत्या नव्हत्या? क्षणभर शांतता पसरली. ते सगळे खून होते. सोनाली हादरली. पण पुढच्याच क्षणी रघुनाथ काकांनी अजून एक सत्य सांगितलं. तुझ्या बाबांनी पुरावे जमा केले होते आणि ते पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचवण्याआधी त्यांना मारण्यात आलं. सोनाली रडू लागली. माझे बाबा एवढं सगळं एकटे सहन करत होते? रघुनाथ काका म्हणाले, नाही, ते एकटे नव्हते. सोनालीने वर पाहिलं. काका थरथरत्या आवाजात म्हणाले, त्या लढाईत तुझा भाऊ निखिलही सुरुवातीला बाबांसोबत होता. सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. काय? हो, पण दत्त्याने त्याला पैशात आणि भीतीत अडकवलं आणि तो हळूहळू बदलत गेला. सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण पहिल्यांदा तिला जाणवलं, निखिल पूर्णपणे जन्माने वाईट नव्हता, तर परिस्थितीने त्याला राक्षस बनवलं होतं. तेवढ्यात टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. गावचे सरपंच अचानक बेपत्ता. रघुनाथ काका घाबरले.
याचा अर्थ दत्त्या आता पुरावे नष्ट करणार. तेव्हाच फार्म हाऊसच्या बाहेर गाड्यांचे आवाज आले. काका ओरडले, ते इथे आले. क्षणात लाईट गेली. संपूर्ण घर अंधारात बुडालं. आई घाबरून रडू लागली. बाहेरून दत्त्याचा आवाज आला, सोनाली, पुरावे दे, नाहीतर आज सगळे मराल. सोनालीने हातात ती पेनड्राईव्ह घट्ट पकडलेली होती. तिचा श्वास जोरात चालू होता. आदित्य तिच्यासमोर उभा राहिला. मी आहे तुझ्यासोबत, घाबरू नकोस. अचानक खिडकी फुटली. दत्त्याचे माणसं आत घुसले. गोंधळ सुरू झाला. रघुनाथ काकांनी गोळीबार सुरू केला. सोनाली आईला घेऊन मागच्या खोलीत पळाली, पण तिथे आधीच कोणीतरी उभं होतं. सोनाली थिजली, कारण समोर गावचा सरपंच उभा होता, पूर्ण रक्ताने माखलेला. तो थरथरत म्हणाला, मला वाचव, दत्त्या मला मारणार आहे. सोनाली हादरली. तुम्ही इथे? सरपंच रडू लागला. मी खूप पाप केलं, पण आता दत्त्या सगळ्यांना संपवतोय. तो एक फाईल सोनालीच्या हातात देतो. यात सगळ्यांचे पुरावे आहेत, मंत्री, पोलीस, जमीन घोटाळे, सगळं काही. तेवढ्यात धाडकन गोळी सरपंचाच्या छातीत घुसली. सोनाली किंचाळली. दरवाजात दत्त्या उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विकृत हसू होतं. तो म्हणाला, ज्याने माझ्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला तो जिवंत राहत नाही. दत्त्या सोनालीकडे चालत येत होता. त्याने बंदूक तिच्या कपाळावर ठेवली. आई जोरात रडत होती. आदित्य जखमी अवस्थेत जमिनीवर पडला होता. तेवढ्यात दुरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. दत्त्या क्षणभर दचकला. सोनालीने संधी साधून त्याच्या हातावर जोरात वार केला. बंदूक खाली पडली. गोळी झाडली गेली आणि दत्त्या जागेवरच कोसळला. सगळे स्तब्ध झाले. सोनाली थरथरत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, कारण आज तिने फक्त तिच्या बाबांसाठी नाही तर संपूर्ण गावासाठी लढाई जिंकली होती. काही महिन्यांनी गावात पुन्हा शांतता आली. लोकांनी पहिल्यांदा भीतीशिवाय जगायला सुरुवात केली. सोनालीने बाबांच्या नावाने शाळा सुरू केली. आई रोज त्या शाळेच्या अंगणात बसून मुलांना खेळताना पाहायची. एक दिवस आई हसत म्हणाली, तुझ्या बाबांचं स्वप्न तू पूर्ण केलंस. सोनाली आकाशाकडे पाहून हळूच म्हणाली, बाबा, यावेळी तुमची मुलगी हरली नाही बरं का. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा. अशा अनोख्या व हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एक नवीन कथेसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.